नमस्कार. ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप चांगल्या घडामोडी घडल्या आहेत. मैना आणि सदा बोलत असतात की ती सायली काही प्रूफ घेऊन येणारच नाही, कारण माझी लेक म्हणजे माझी आई, रक्ताचं नातं आहे, ती आपल्याला नेहमी मदतच करणार. हे सर्व बोलत असताना त्याच वेळेस त्या ठिकाणी अर्जुन जातो आणि अर्जुनला एकटंच बघून ती बोलते की मॅडम कुठे आहे तुमच्या? त्यावेळेस आहे ना, त्यावेळेस तिकडून व्हिडिओ कॉल करते आणि त्या प्रियाचं भांडं फोडायचं कसं हे ती वरून प्लॅनिंग करते. तिच्यावर व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि इकडून अर्जुन मेसेज करतो. त्यावेळेस तो बोलते ही सदा आणि मैना कधी मरतील कोणास ठाऊक. हेचं बोलणं हिच्या तोंडातून असं ऐकल्यानंतर हिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आमच्या मरणावर टपली का काय असं ही विचार करते. आता काय करावं काही प्रश्न पडत नसतो, पण हिच्याकडून दरवाजा हलतो आणि दरवाजा उघडा करून ठेवला म्हणून ती उठते आणि बाहेरून बघते तर सायली तेवढ्यापर्यंत तिथून गायब झालेली असते. सायली तिच्या रूममध्ये जाऊन बोलते आणि सदा आणि मैना अक्षरशः तिच्या बाजूने व्हायला लागलेले असतात. ते बोलतात की तू काय करायचं ते बोल, आम्ही तुझी साथ देऊ. आमच्या स्वतःच्या लेकीवर आमचा विश्वास नाही, पण तू आमचे डोळे उघडलेस, बरं झालं केलंस तू. त्यावेळेस ती खूप खुश होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन उठायच्या आधीच तिथं कॉफी आणि कुकीज घेऊन ती आलेली असते. ही मारामारी म्हणजे चहा आणि कॉफी एकत्र करून एकाच कपाने पितात. त्यावेळेस खूप रोमॅन्टिक सीन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तसंच सीन अश्विन आणि प्रिया यांच्यामध्ये देखील बघायला मिळतो. अक्षरशः किस करायला गेलेल्या या अश्विनला ती टकलून देते आणि ऑफिसला जा, तुझं रात्री बघतो मी, असं हा बोलतो आणि निघून जातो. त्याच वेळेस इकडं ती पंटरला फोन लावते आणि काही पैसे घेऊन तू लोखंडेच्या घरी जा असतं ती बोलते. ते ॲड्रेस त्याला पाठवते. आता इकडे सायलीने भन्नाट प्लॅन केलेला असतो. त्या प्लॅनमध्ये अशी मौल्यवान वस्तू प्रियाला देण्यात येत असते, तशी ती या कल्पना आणि प्रताप देखील बोलते देखील. आता ही अस्मिता याचं डेबिट कार्ड कधी चालू होईल, बँक खातं कधी चालू होईल असं प्रश्न प्रतापला करते. त्यावेळेस सचिन देखील शेजारी असतो, कारण सचिनला तर पैसे घेऊन पळायचं असतं, पण त्यासाठी खूप वेळ लागत असतो आणि बिगर पैशाचा हा काय थांबणार नसतो. आता ही खूप विनवणी करते, चिडती देखील. वेळेस अर्जुन सायलीवरून येतात. नेमके पैसे कुणाला पाहिजे आहेत? त्यावेळेस माझं अकाउंटचं मी काही करू असं अस्मिता बोलते. त्यावेळेस थोडंसं अर्जुनला वाईट देखील वाटतं आणि तुला काय हवं असं तर सांग, मी आणून देईल असे कल्पना देखील बोलते. इकडे पंटर कॉल लावतो प्रियाला आणि बोलतो की इथं कोणीच नाही आहे. त्यावेळेस प्रिया बाहेरून बोलते आणि याचाच फायदा घेऊन सायली अशी मौल्यवान वस्तू मला द्या, माझ्याकडून घ्या आणि प्रियाला द्या असं ती बोलते. प्रताप कोणती मौल्यवान गोष्ट, तिजोरी चावी असं बोलल्यानंतर प्रताप पहिल्यांदा नकार देतो आणि ही जबाबदारीची कामं आहेत, तिला जमणार नाही असं बोलतो. त्याच वेळेस इकडे येतो पंटरचा कॉल प्रियाला येतो आणि दोघंही पैसे रिटर्न मागतात आणि इकडे कल्पना आतमध्ये जोरात हका या प्रियाला मारते आणि प्रिया समोर येते. आता प्रिया समोर आल्यानंतर कल्पनाला ज्याप्रमाणे सांगितलेलं असतं त्याप्रमाणे सायली वागते. तिजोरीच्या चाव्या या प्रियाला द्यायच्या असतात, पण ते अश्विन देखील द्यायच्या असतात. अश्विनला देखील बोलवण्यात येतं. अश्विन येतो आणि अश्विन तर खूपच खुश होतो की चाव्या मिळणार आहेत म्हणून. सर्व त्याला आनंद वाटत असतो, कारण प्रिया खूप चांगली वागत आहे असं सर्वांना कळलेलं असतं. ज्यावेळेस चाव्या देण्यात येतो त्यावेळेस सायलीचा चेहरा पाहण्यासारखा असतो, कारण सायलीकडून चाव्या घेऊन हे प्रियाला देण्यात येतात. प्रिया खूप खुश होते. प्रताप देखील त्याचं खूप कौतुक करतो की तू खूप चांगली वागत आहेस आणि पूर्ण आजीने जे तुला चान्स दिला त्याला तू उभा राहिली आहेस. पण सायली खूपच चिडते. अर्जुन देखील चिडतो आणि तू असं करू नकोस प्रिया असं देखील ती बोलते. त्यावेळेस ती चाव्या अक्षरशः त्याच्याकडून हिसकावून घेते आणि बोलते ह्याची तुझी लायकी नाही. अश्विन देखील तिच्यावर खूप चिडतो आणि बोलतो की तुमच्यामध्ये काही असो, पण मम्माने चावी दिल्या आहेत याचा अर्थ सगळ्या जबाबदारी तिने हँडल करायला हव्यात. त्यावेळेस सगळे पैसे एकाच दिवशी तू उडून टाकशील असं सायली बोलते आणि दोघींमध्ये खूप भांडणं होतात. आता पुढच्या एपिसोडमध्ये अक्षरशः तुम्हाला भांडणं रिअलमध्ये बघायला मिळणार आहेत. अस्मिता देखील मध्ये पडते, पण काहीच फरक पडत नाही. शेवटी केस ओढण्यापर्यंत मजल जाते
अर्जुन देखील सायलीला बोलतो की तू असं का वागलीस. त्यावेळेस सायली लगेच वळून बोलते की बघ, प्रियाचे 1 नाही तर 2-3 केस आणले आहेत DNA टेस्टसाठी.